नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेरे सर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी गणिताची एक नवीन संकल्पना घेऊन आलो आहे। ती म्हणजे आज आपल्याला जर 9 पर्यंत पाढे पाठ असतील तर आपण कोणताही 2 अंकी पाढा अगदी सहजपणे तयार करू शकतो। तो कसा तयार करायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी मी तुम्हाला 68चा पाढा तयार करून दाखवणार आहे। आता 68चा पाढा जर तयार करायचा असेल तर मित्रांनो, अगोदर काय करायचं की त्या पाढ्यामध्ये जे 2 अंक आहेत, एकक स्थानचा आणि दशक स्थानचा, तर ते 2 अंकाचे 2 पाढे मी या ठिकाणी लिहिलेले आहेत। असे या पद्धतीने लिहून घ्यायचे। जसं मी 6चा पाढा लिहिला आणि 8चा पाढा लिहिला। आपल्याला हे 2 अंकी पाढे तयार करण्यासाठी किमान आपले 9 पर्यंत पाढे पाठ असणं आवश्यक आहे। 9 पर्यंत पाढे जर आपले पाठ असतील तर आपण कोणताही 2 अंकी पाढा अगदी सहजपणे अगदी 10 ते 20 सेकंदामध्ये आपण तयार करू शकतो। त्यासाठी आपल्याला जो 2 अंकी पाढा तयार करायचा, त्यातील जे 2 अंक आहेत ते दोनही पाढे अगदी याप्रमाणे लिहा। हे पाढे लिहिल्यानंतर जो उजवीकडचा पाढा आहे त्या उजवीकडच्या पाढ्यातील एकक स्थानचे अंक जसेच्या तसे आपल्याला तयार करायच्या त्या पाढ्यात एकक स्थानी लिहा। जसं की पहा, या ठिकाणी 8, 6, 4, 2, 0, 8, 6, 4, 2 आणि 0। पहा, मी या ठिकाणी या पाढ्यातले एकक स्थानचे सगळे अंक या ठिकाणी लिहून टाकले। आता दुसरी स्टेप अशी असते की या उजवीकडच्या पाढ्यातले हे जे दशकचे अंक आहे मित्रांनो, हे दशकचा अंक आणि हा आपला डावीकडचा पाढा, या दोघांची करायची बेरीज। पहा, या ठिकाणी 6 आणि 0 किती होतात? 6। 6 आणि 0 6। 12 आणि 1 13। 12 आणि 1 13। 18 आणि 2 20। 18 आणि 2 20। 24 आणि 3 किती होतात? 27। 24 आणि 3 27। 30 आणि 4 34। 30 आणि 4 34। 36 आणि 4 40। मग 36 आणि 4 40। 42 आणि 5 42 आणि 5 किती होतात? 47। 48 आणि 6 किती होतात? 48 आणि 6 54। 48 आणि 6 54। पहा, 54 आणि 7 किती होतात? 54 आणि 7 60 आणि 61। 54 आणि 7 61। आणि 60 आणि 8 किती होतात? 68। पहा मित्रांनो, या ठिकाणी अगदी कोणत्याही प्रकारचं ताण न येता अगदी सहजपणे मी या ठिकाणी हा 68चा पाढा तयार केला। 68 × 68 68 दूनी 136 68 त्रिक 204 68 चौक 272 68 पंच 340 68 सक 408 68 साती 476 68 आठी 544 आणि 68 9 612 आणि 68 10 680। तुम्हाला जर गुणाकार करायचा असेल, भागाकार करायचा असेल तर तुम्ही अगदी 30 सेकंदामध्ये असा 2 अंकी कोणताही मोठ्यात मोठा पाढा तयार करू शकता आणि त्या पाढ्याचा वापर करून सहजपणे गुणाकार आणि भागाकार अचूकपणे सोडवू शकता। हे अत्यंत सोपं असं पाढे तयार करायचं तंत्र आहे। हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शिकून घ्या आणि गुणाकार आणि भागाकार सोडवण्यासाठी या तंत्राचा वापर करा। या ठिकाणी आपण आणखी एक दुसरा पाढा तुम्हाला मी एक तयार करून दाखवतो। तो आहे 89चा पाढा। तुम्ही 2 अंकी 11 पासून तर 99 पर्यंत कोणताही पाढा या पद्धतीचा वापर करून तयार करू शकता। आता बघा, या ठिकाणी 89 मध्ये 8 आणि 9 हे 2 अंक आहेत, तर मी 8चा आणि 9चा 2 पाढे या ठिकाणी लिहिले। उजवीकडच्या पाढ्यातला हा एकक स्थानचे अंक जसेच्या तसे आपल्या नवीन पाढ्यामध्ये लिहून घ्या। 9 8 7 6 5
4 3 2 1 आणि 0. आता राहिलेले हे दशक स्थानचे अंक आणि हा आपला डावीकडचा पाडा या दोघांची काय करायची, बेरीज करायची. या ठिकाणी 8 आणि 0 किती झाले, 8. 16 आणि 1 17. 24 आणि 2 26. 32 आणि 3 35. 40 आणि 4 44. 48 आणि 5 53. 56 आणि 6 किती होतात, 62. 64 आणि 7 71. 72 आणि 8 72 आणि 8 80. आणि 80 आणि 9 किती होतात, 89. पहा मित्रांनो, अगदी 30 सेकंदापेक्षाही कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आपण हा 89चा पाडा तयार केला. आता 89चा वापर करून तुम्ही कोणताही गुणाकार आणि कोणताही भागाकार या पाढ्याचा वापर करून अगदी अचूकपणे कोणत्याही प्रकारचा ताण न येता सहजपणे तयार करू शकता. म्हणून तुम्ही या टेक्निकचा वापर करा आणि पाढे तयार करायला शिकून घ्या.